पुणे आणि पिंपरी चिंचवडमधून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार हे आता जवळपास स्पष्ट झालंय आणि सुप्रिया सुळेंनी काल देखील या संदर्भात भाष्य केलेलं आहे. एकूण दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाचं हे एक पाऊल पुढे आहे किंवा पाऊल पडताना दिसतंय का? कारण काही दिवसांपूर्वी गौतम अदानींच्या उपस्थित काही दिल्लीत भेटीगाठी झाल्या होत्या. त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहाच्या भेटीसाठी देखील गेल्याचं पाहायला मिळालं होतं. तुम्ही या सगळ्या एकत्रीकरणासंदर्भात नेमकं कसं राजकीय विश्लेषण कराल? मुळामध्ये कसं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष, एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष हा मुळामध्ये शरद पवारांच्या एका, ज्याला आपण एक खांबी तंबू म्हणू, अशा स्वरूपाचा तो खरं तर पक्ष होता. पक्षात अनेक सरदार शिलेदार होते, आहेत, पण मात्र सगळ्यांचा जो आधार होता, एक नेतृत्व होतं, ते शरद पवारांचं नेतृत्व होतं आणि आत्ता पण ते आहे. मात्र दोन राष्ट्रवादी झाल्या आणि भारतीय जनता पक्षाच्या मदतीनं आता अजित पवार चांगल्या एका परिस्थितीत आहेत, स्ट्रॉंग आहेत. नगरपालिकांमध्ये किंवा विधानसभेमध्ये त्यांनी भाजपाच्या मदतीनं का होईना पण ते सिद्ध केलंय की त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या मदतीशिवाय ते त्यांचा पक्ष संघटना उभी करू शकतात. दुसरीकडे आता झालंय असं की शरद पवारांची एकूण वयाच्या मर्यादा लक्षात घेता, हालचालीच्या मर्यादा लक्षात घेता, या तुम्ही बघितलं असेल नगरपालिकांच्या प्रचारात सुद्धा शरद पवार फारसे कुठं नव्हते आणि अर्थात ते वयानुसार ते साहजिक पण आहे. अशा परिस्थितीमध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेसची एकूण जी जिल्हा नगरपालिकांमधली जी कामगिरी आहे ती आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे. मुळामध्ये सत्तेतला पक्ष हा अजित पवारांचा पक्ष असल्यामुळे नॅचरली शरद पवारांकडचे अनेक लोक अजित पवारांकडे गेलेत. महापालिकांमध्ये सुद्धा आता आपण बघतोय की अजित पवारांचे पण आणि शरद पवारांचे पण दोघांच्याही पक्षातले अनेक जण भारतीय जनता पक्षात गेलेत. तरी पण दोन राष्ट्रवादीचा तुलना केली तर अजित पवारांचा पक्ष आजही स्ट्रॉंग आहे, तो सत्तेतला पक्ष आहे. प्रश्न उरतो तुम्ही जो विचारलात या महापालिकांच्या निमित्तानं, पुणे असेल, पिंपरी असेल किंवा राज्यात अनेक ठिकाणी, या निमित्तानं शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलिनीकरणाची प्रक्रिया सुरू झाली का, असं तुमचा प्रश्न आहे. मुळामध्ये काय आहे की तुम्ही आता बघितलं तर मी आता सांगितलं तसं सत्तेतला पक्ष आहे, साहजिकच जे कार्यकर्ते आहेत ते अजित पवारांकडे सुरुवातीपासूनच मोठ्या प्रमाणात आहेत. फक्त राष्ट्रवादी शरद पवार या पक्षाची जमेची बाजू काय होती तर पवारसाहेब त्या पक्षाचे नेते आहेत. मात्र या पुढच्या काळातला जर आपण विचार केला तर मला असं वाटतं की तुम्ही जे सुरुवातीला विचारलं तीच त्या दिशेने, म्हणजे पुणे आणि पिंपरीतली जी काही परिस्थिती आहे दोघंही एकत्र येण्याची कदाचित उद्या परवा ती घोषणा होईल. पण ही विलिनीकरणाची सुरुवात आहे का तर ती निश्चितपणे विलिनीकरणाची सुरुवात आहे असं वाटतं. कारण आता उरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मी मगाशी म्हटलं तसं की शरद पवारांची आता काही वयानुसार काही मर्यादा आहेत, तर उरलेल्या नेत्यांमध्ये पक्ष चालवण्याची, संघटना चालवण्याची तेवढी क्षमता नाही. सुप्रिया सुळे हा उत्तम संसदरत्न आहेत, मला वाटतं 3-4 वेळा त्या खासदार आहेत, खासदार म्हणून त्या चांगलं काम करतात. मात्र पक्ष चालवण्याची क्षमता खरंच त्यांच्याकडे आहे का हा प्रश्न आहे. त्यामुळे पुढचं जर भविष्य आता जे शरद पवारांकडे जे आहेत, सुप्रिया सुळे असतील किंवा अन्य जे नेते आहेत, यांचं जर भविष्य चांगल्या पद्धतीनं राजकीय भविष्य जर घडवायचं असेल तर कुठंतरी दोन राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणं आणि जी काही विभागलेली ताकद आहे ती एकत्रित करणं आणि अधिक सक्षमपणे उभं राहणं हा मला असं वाटतं की शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस समोरचा पर्याय आहे. अजित पवारांना गरज आहे का तर निश्चितपणे आहे, पण त्याहीपेक्षा मला असं वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला आज ती जास्त गरज आहे पुढच्या भविष्याचा विचार केला तर. महापालिकांचा आपण बोलतोय, पुढच्या काळामध्ये जिल्हा परिषद आहे, जिल्हा परिषदांमध्ये सुद्धा तीच परिस्थिती राहणार आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस तुम्ही आता पुण्याचा विचार केला तर पुण्यामध्ये इतकी वीक आहे जिल्ह्यामध्ये पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, तर त्यांना मी पुण्याचा उल्लेख केला पण अनेक जिल्हा परिषदांमध्ये हीच परिस्थिती. त्यामुळं विलिनीकरणाची जी काही प्रक्रिया आहे ती पुणे आणि पिंपरी महापालिकेच्या या निवडणुकीच्या निमित्तानं सुरू झाली आहे असं म्हणायला हरकत नाही. अर्थात दोन्ही बाजूनी कदाचित शरद पवारांच्या गटाकडनं आता ते मान्य केलं जाणार नाही, हे तात्पुरत्या स्वरूपाची युती आहे, आघाडी आहे किंवा आम्ही सोबत आहोत असं म्हटलं जाईल. पण काळाच्या ओघामध्ये निश्चितपणे यापुढच्या काळात विलिनीकरण होईल आणि सगळ्या पक्षाचं म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित नेतृत्व हे अजित पवारांकडे जाईल असं एकूण चित्र दिसतंय.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.